नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरजे परफेक्ट एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आपल्या सिलेबसचं इंट्रोडक्शन, 12th सायन्स फिजिक्सचा सिलेबस इंट्रोडक्शन, पेपर पॅटर्न आणि मार्क सिस्टम। आता आपण सुरुवात करूया आपल्या सेल्फ स्टडीला। करायची ना मग सुरुवात। सो 12th सायन्सचा फिजिक्सचा पहिल्या युनिटमधला सॉलिड अँड फ्लुइड मेकॅनिक्स या पहिल्या फर्स्ट युनिटमधला फर्स्ट चॅप्टर आपण स्टार्ट करतोय, रोटेशनल डायनॅमिक्स। ओके, 12th फिजिक्सचा फर्स्ट चॅप्टर रोटेशनल डायनॅमिक्स, ज्या चॅप्टरवर टोटल 7 मार्क्सचे क्वेश्चन्स तुम्हाला बोर्डच्या एक्झाम मध्ये असतात, विथ ऑप्शन्स, विदाउट ऑप्शन असतात 5 मार्क्स, विथ ऑप्शन असतात 7 मार्क्स। सो रोटेशनल डायनॅमिक्स अभ्यासाला सुरुवात करताना आपण काय करतोय, कुठली गोष्ट करतोय ही गोष्ट आपल्याला माहित पाहिजे। मग आता रोटेशनल डायनॅमिक्स शिकतोय, मग शिकायला सुरुवात करण्याआधी, अभ्यासाला सुरुवात करण्याआधी आपल्याला हे कळलं पाहिजे की रोटेशनल डायनॅमिक्स म्हणजे नक्की काय। आपण जे कॉन्सेप्ट शिकतोय, जो टॉपिक शिकतोय, ज्याचा अर्थ आपल्याला जर कळाला तर अर्थ कळाला की अर्धी कॉन्सेप्ट आपल्या डोक्यात आधीच बसलेली असते। मग पुढचे अर्धे आपण त्यांच्या थेरम्सने, प्रॉब्लेम्सने, डेरिवेशन्सने आपण ती कॉन्सेप्ट कव्हर अप करून घेऊ शकतो। पण आधी आपल्याला ह्या कॉन्सेप्टचा, ह्या वर्डचा मीनिंग माहीत असणं खूप गरजेचं आहे। आता व्हॉट इज रोटेशनल डायनॅमिक्स? रोटेशनल डायनॅमिक्स म्हणजे काय? फिजिक्स शिकतोय, बरोबर आहे? रोटेशनल डायनॅमिक्स इज नथिंग बट द ब्रांच ऑफ फिजिक्स। फिजिक्सचाच एक तुकडा म्हटलं तरी चालेल। कोणता तुकडा? ज्या ब्रांचमध्ये आपण एखाद्या पार्टिकलचं मोशन स्टडी करतोय, त्या मोशनचे इफेक्ट, लिनियर मोशन असेल तर त्या लिनियर मोशनचे काय इफेक्ट्स असतील, सराउंडिंगचे त्या पार्टिकलवर काय इफेक्ट असतील इन लिनियर मोशन। सर्क्युलर मोशन असेल तर सर्क्युलर मोशनमध्ये तो पार्टिकल कसा बिहेव करेल, त्याच्यावर कुठले कुठले सराउंडिंग फोर्सेस ॲक्ट होतील, आणि ह्या फोर्सेस ॲक्ट झाल्यानंतर तो पार्टिकल कुठल्या पाथमध्ये फिरतोय, कोणता पाथ फॉलो करतोय, कुठल्या पार्टमध्ये तो कसा बिहेव करतोय, ह्या सगळ्याचा स्टडी करणं म्हणजे रोटेशनल डायनॅमिक्स। इन सिंपल वर्ड्स, एखाद्या पार्टिकलचं रोटेशन होतंय, आधी आपल्याला समजून घ्यावी लागेल कॉन्सेप्ट रोटेशन। कुठली कॉन्सेप्ट समजून घ्यावी लागेल? रोटेशन। व्हॉट इज रोटेशन? रोटेशन आणि रिव्हॉल्यूशन, डिफरन्स सांगता येईल? रोटेशन आणि रिव्हॉल्यूशन। व्हॉट इज रोटेशन अँड व्हॉट इज रिव्हॉल्यूशन? अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन। ओके, पाचवीपासून स्टेटमेंट शिकतो आपण, सेंटेन्स शिकतो। अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन। दिस इज अर्थ, इट रिव्हॉल्व्स अराउंड द सन। ओके, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, दिस इज रिव्हॉल्यूशन। when particle performs a circular motion surrounding something or with reference to something, आता अर्थचा रेफरन्स ही असेल, अर्थ हा असेल तुमचा सन। सन जेव्हा रिव्हॉल्व करते तर तिचा रेफरन्स पॉइंट कोण आहे? सन। अर्थ कोणाच्या अराउंड फिरते? सनच्या अराउंड। ओके, बट ही अर्थ ऑल्सो रोटेट्स अबाउट इटसेल्फ, बरोबर की नाही? आहे ना सेंटेन्स? अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड सन अँड रोटेट्स अबाउट इटसेल्फ, म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती एका ॲक्सिसच्या अराउंड रोटेशन परफॉर्म करते, त्याला म्हणायचं रोटेशन। हे काय झालं? रिव्हॉल्यूशन। आणि हे काय झालं? रोटेशन। म्हणजे एका फिक्स सेंट्रल ॲक्सिसच्या भोवती जर तुमचा पार्टिकल फिरत असेल तर त्याला म्हणतात रोटेशन। अर्थ रोटेट करते तिच्या ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या अलाउंड, आणि अर्थ रिव्हॉल्व करते एका रेफरन्स पॉइंटच्या अलाउंड। दिस इज रिव्हॉल्यूशन ऑफ अर्थ अँड दिस इज रोटेशन ऑफ अर्थ। म्हणजे अर्थ एका पॉइंटला एका पार्टिकलच्या अराउंड फिरते, सनच्या अराउंड फिरते, त्याला म्हणतात रिव्हॉल्यूशन, प्रदक्षिणा।
पृथ्वीची सूर्याभोवती प्रदक्षिणा. 12वी बोर्डाला चांगले मार्क्स पडू दे म्हणून देवाच्या मंदिरात मारलेली प्रदक्षिणा, पृथ्वीची सूर्याभोवती मारली जाणारी प्रदक्षिणा म्हणजे रिव्हॉल्युशन. ओके. आणि स्वतःभोवती मारलेली प्रदक्षिणा, स्वतःभोवती मारलेला चक्कर याला म्हणतात रोटेशन. ओके. पॉइंट क्लिअर. रोटेशन अँड रिव्हॉल्युशन. मग आता आपल्याला अभ्यास कशाचा करायचा आहे? रोटेशनचा. म्हणजे एक कुठली तरी बॉडी तिच्या ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या अराउंड रोटेट होणार आहे. रोटेट होणार म्हणजे काय? फिरणार आहे. ओके. एक कुठला तरी पार्टिकल, कुठली तरी बॉडी एका ॲक्सिसच्या अराउंड रोटेट होणार आहे, फिरणार आहे. आणि ह्या पार्टिकलचं या सराउंडिंग पोझिशनमध्ये जे काही बिहेवियर असेल, जे काही फोर्सेस त्याच्या सराउंडिंगने त्याच्यावर ॲक्ट केले, या सगळ्याचा अभ्यास करणं म्हणजेच काय? रोटेशनल डायनॅमिक्स. म्हणजेच काय? रोटेशनल डायनॅमिक्स. सो आपल्याला रोटेशनल डायनॅमिक्स शिकण्यासाठी आधी समजून घ्यावं लागेल रोटेशन. रोटेशनसाठी आपल्याला सगळ्यात पहिला पार्ट जो समजून घ्यावा लागेल तो असेल आपला सर्क्युलर मोशन. जेव्हा आपल्याला सर्क्युलर मोशन समजेल तेव्हाच आपल्याला समजेल रोटेशनल मोशन. बिकॉज सर्क्युलर मोशन इज द बेस ऑफ रोटेशनल मोशन. ओके. चला आता रोटेशनल डायनॅमिक्स म्हणजे काय कळलं. मग आता रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये आपल्याला कुठले कुठले पॉइंट्स कव्हर करायचे? ओके. की पॉइंट्स. कुठले कुठले पॉइंट्स आपल्याला चॅप्टर मध्ये कव्हर करायचे? तर फर्स्ट पॉइंट आपल्याला रोटेशनल डायनॅमिक्स शिकायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला जमली पाहिजे, माहित पाहिजे, कॉन्सेप्ट आपली क्लिअर पाहिजे, ती म्हणजे सर्क्युलर मोशन. जर आपल्याला सर्क्युलर मोशन समजलं तर आपण रोटेशनल कडे जाऊ शकतो. ओके. सो आपल्याला बघायचं आहे सगळ्यात आधी सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन साठी आपल्याला लागणाऱ्या काही टर्म्स. कुठल्या कुठल्या टर्म्स लागणार आहे? अँग्युलर डिस्प्लेसमेंट, angular velocity and angular acceleration. सर्क्युलर मोशन शिकत असताना ह्या तीन कॉन्सेप्ट आपल्याला माहित असणं खूप गरजेचं. आता सर्क्युलर मोशन म्हणजे काय? ओके. व्हॉट इज सर्क्युलर मोशन? आपल्या चॅप्टरचा फ्लो असा आहे, आपल्याला समजून घ्यायचं आहे सर्क्युलर मोशन. ओके. सर्क्युलर मोशन मध्ये या तीन कॉन्सेप्ट आपल्याला महत्त्वाचे आहेत. याच्यानंतर आपल्याला जायचंय टाइप्स कडे. टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. मग कुठले? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके. हे टाइप्स यांचे ऍप्लिकेशन्स. ओके. आणि या ऍप्लिकेशन्स नंतर आपल्याला पुढे बघायचं याचे कायनेमॅटिक्स, देन रोलिंग मोशन आणि सम अँग्युलर मोमेंटम, कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, ऍप्लिकेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. अशा फ्लोने आपला हा रोटेशनल डायनॅमिक्स चॅप्टर पुढे जाणार आहे. सो फर्स्ट पार्ट जो आपल्याला बघायचा आहे तो आहे सर्क्युलर मोशन. सो आपण आता बघतोय सर्क्युलर मोशन. व्हॉट इज सर्क्युलर मोशन? विचार करा. व्हॉट इज सर्क्युलर मोशन? जरा सर्कल ऍडजस्ट करा. ओके. सर्क्युलर मोशन म्हणजे सपोज मी एखादा पार्टिकल इथे अज्युम केला P. हा पार्टिकल अज्युम केला P. हा पार्टिकल ह्या सराउंडिंग सर्कम्फरन्स वर फिरतोय. When particle travels along a circumference of circle, it possesses circular motion. म्हणजे जो पार्टिकल सर्कलच्या सर्कम्फरन्सच्या अराउंड ट्रॅव्हल करतो किंवा त्या पाथमध्ये ट्रॅव्हल करतो तेव्हा तो पार्टिकल परफॉर्म करत असतो कुठली मोशन? सर्क्युलर मोशन. कुठली मोशन फॉलो करतो? सर्क्युलर मोशन. मग आता हा पार्टिकल हे जर मी सर्कल कन्सिडर केलं तर हा पार्टिकल ह्या सर्कलच्या सराउंडिंग मध्ये फिरतोय म्हणजे हा पार्टिकल परफॉर्म करतोय सर्क्युलर मोशन. ओके. आता सर्क्युलर मोशनच्या अंडर मी जे काही सांगितलं, ज्या कॉन्सेप्ट येतात त्या म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट.
मॅडम चॅप्टर शिकवताय रोटेशनल डायनॅमिक्स आणि सुरू केलं सर्क्युलर मोशन, काय चाललंय? दिस इज द बेस फॉर रोटेशनल डायनॅमिक्स. रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये जे तुम्हाला रोटेटिंग बॉडीचे जे काही पॅरामीटर शिकायचे, जे काही बिहेवियर शिकायचे, त्याच्यासाठी लागणारे बेसिक्स हे इथून आहे. तुम्हाला माहित पाहिजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, अँग्युलर वेलोसिटी म्हणजे काय, अँग्युलर ॲक्सेलरेशन म्हणजे काय. मग ह्या गोष्टी फक्त ओरली सांगून तर समजणार नाही. मग त्याच्यासाठी कुठून आला अँग्युलर डिस्प्लेसमेंट? सर्क्युलर मोशन मध्ये. कुठून आला अँग्युलर वेलोसिटी? सर्क्युलर मोशन मध्ये. कुठून आला अँग्युलर ॲक्सेलरेशन? सर्क्युलर मोशन मध्ये. म्हणजे जेव्हा कुठलाही पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरतो तेव्हाच आपण त्या पार्टिकलचे पॅरामीटर अँग्युलर म्हणून मेजर करू शकतो. अँग्युलर पॅरामीटर. आता अँग्युलर म्हणजे काय? सपोज हा पार्टिकल इथे पी, इथे हा काय सर्कलचा सेंटर. ओके, सपोज मी असं कन्सिडर केलं की इथे हा आहे ऑब्झर्वर, इथे मी उभी ऑब्झर्वर. ओके, सेंटरला माझा ऑब्झर्वर आहे, इथे एक पर्सन उभा आहे, बरोबर आहे. This distance is nothing but radius of circle. आता हा जो ऑब्झर्वर आहे तो एका ठिकाणी स्टेडी उभा आहे आणि हा जो पर्सन आहे हा मूव्हिंग आहे. तो काय झाला, त्याने काय केलं, एवढा पाथ कव्हर केला, म्हणजे तो इथे जाऊन पोहोचला, बरोबर आहे. हा पार्टिकल, हा पर्सन इथून इथपर्यंत जाऊन पोहोचला, म्हणजे हा जो ऑब्झर्वर असा त्याच्याकडे समोर सरळ स्ट्रेट बघत होता, त्याला आता कुठे बघावं लागतंय, इकडे बघावं लागतंय. म्हणजे हा पाथ कुठे आला, इथे, बरोबर आहे, अकॉर्डिंग टू द ऑब्झर्वर. आता मला एक सांगा, इथे काय तयार झाला, अँगल थिटा. म्हणजे ह्या पार्टिकलचं काय झालं, डिस्प्लेसमेंट. या पार्टिकलने, हा पार्टिकल इथून इथपर्यंत गेला, याने एवढा डिस्टन्स ट्रॅव्हल केला, म्हणजे याचं काय झालं, हे डिस्प्लेसमेंट. पण कसं झालं, या डिस्प्लेसमेंटमुळे काय फॉर्म झाला, अँगल फॉर्म झाला इन द फ्रेम ऑफ ऑब्झर्वर, बरोबर आहे. ऑब्झर्वरच्या फ्रेम मध्ये जर या डिस्प्लेसमेंटने एक अँगल फॉर्म केला असेल तर याला म्हणतात अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा. याला काय म्हणायचं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा. की ज्या डिस्प्लेसमेंटने पार्टिकलने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल करताना ऑब्झर्वरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सेंटरकडे एक अँगल फॉर्म केला, त्याला म्हणतात अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, आणि टर्म तुमची अँग्युलर. अँग्युलर म्हणजे काय की इन द फ्रेम ऑफ ऑब्झर्वर, ऑब्झर्वरच्या अकॉर्डिंग टू तुमचा पार्टिकल एक काय फॉर्म करतोय, अँगल फॉर्म करतो, म्हणून याला काय म्हणायचं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, आता नेक्स्ट थिंग इज अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल आहे थिटा आणि अँग्युलर व्हेलॉसिटीचा सिम्बॉल आहे ओमेगा. आता अँग्युलर व्हेलॉसिटी, लिनियर मोशन मध्ये जेव्हा पार्टिकलचं लिनियर मोशन आपण शिकलो तेव्हा आपण डिस्प्लेसमेंट कसं डिफाइन केलं, द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अ पार्टिकल, अ शॉर्टेस्ट डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अ पार्टिकल इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट. आणि व्हेलॉसिटी कशी डिफाइन केली, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट व्हेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट व्हेलॉसिटी. मग सेम टर्म जसं लिनियर मध्ये आपण डिस्प्लेसमेंट टू व्हेलॉसिटी आलो, तसंच अँग्युलर मध्ये पण सेम पोझिशन. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट द अँग्युलर व्हेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. तर रेट ऑफ चेंज ऑफ म्हणजे मी काय घेणार, थीटा बाय टी. रेट ऑफ चेंज, रेट म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम, with respect to time, theta with respect to time. Rate of change of angular displacement is nothing but angular velocity. Okay, आता angular velocity measurement करत असताना दोन पॅरामीटर्स मध्ये आपण angular velocity मेजर करतो. कुठले दोन पॅरामीटर्स, मॅडम एक angular velocity लक्षात नाही राहते, अजून त्याचे दोन पॅरामीटर्स लक्षात ठेवायचे. सोपं आहे, टेन्शन नाही घ्यायची. angular velocity एक असते ॲव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी. काय असते, ॲव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी. ॲव्हरेज, टोटल ॲव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी. ॲव्हरेज म्हणजे काय, आपण काय करतो, दोन तीन ऍक्टिव्हिटी एकत्र झाल्या तर
ॲव्हरेज काय, तुमचे सब्जेक्टचे मार्क्स जसं तुम्ही कॅल्क्युलेट केले, 10चे मार्क्स, 12चे मार्क्स, ॲव्हरेज मार्क्स आपण कॅल्क्युलेट करतो. कसे करतो, सगळ्या सब्जेक्टचे ॲडिशन डिवाइड बाय तो टोटल सब्जेक्ट. तसं ॲव्हरेज, आता ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे काय, मग आता ॲव्हरेज व्हेलॉसिटी येते डेल्टा थिटा अपॉन डेल्टा टी. डेल्टा स्टँड्स फॉर डिफरन्स. डेल्टा स्टँड्स फॉर डिफरन्स इन बिटवीन इनिशियल कंडिशन अँड फायनल कंडिशन. इनिशियल आणि फायनल कंडिशन मध्ये जो काही डिफरन्स आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. मी कसा कॅल्क्युलेट करणार, थिटा फायनल मायनस थिटा इनिशियल आणि डेल्टा टी म्हणजे टाइम, फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम. दिस इज द ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ओके, आता ॲव्हरेज व्हेलॉसिटी नंतर येते इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. कुठली व्हेलॉसिटी येते, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आता इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी, इन्स्टंटेनियस शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा, शब्दाच्या अर्थाने जायचं, शब्दशः अर्थ. कॉन्सेप्ट समजून घ्यायचे असेल तर कॉन्सेप्टचा शब्दशः अर्थ घ्यायचा, नको तिथे घ्यायचा नाही, फक्त कॉन्सेप्टचा शब्दशः अर्थ घ्यायचा आणि पुढे जायचं. इन्स्टंटेनियस म्हणजे काय, पहिला शब्द काय, इन्स्टंट. ॲट दॅट इन्स्टंट म्हणजे त्या टाइमला, ज्या टाइमला मी ऑब्झर्वरच्या कंडिशनमध्ये असताना ज्या पॉइंटला मी त्या पार्टिकलकडे बघितलं त्या टाइमला त्याची काय व्हेलॉसिटी होती, एक्झॅक्ट त्या टाइमला, त्याच्या आधी पण नाही त्याच्यानंतर पण नाही, एक्झॅक्ट त्या टाइमला काय व्हेलॉसिटी होती. दिस इज नथिंग बट द इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. सो आता इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम, मी कोणत्या टाइमला त्या पार्टिकलकडे बघितलं. मग विथ रिस्पेक्ट टू टाइम इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी जी आहे ती डी ओमेगाने डिनोट करतात. डी ओमेगा is defined as, or direct तुम्ही instantaneous velocity omega d theta by dt derivative with respect to time. displacement angular displacement जर तुम्ही जर with respect to time derivative घेतलं तर ही झाली तुमची instantaneous velocity. कुठली velocity झाली, instantaneous velocity म्हणजे at that instant, त्या इन्स्टंटला त्या पार्टिकलची काय पर्टिक्युलर velocity असणार आहे ती. झालं, कळला पॉइंट, क्लियर. सर्क्युलर मोशन, पार्टिकल ट्रॅव्हल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, ते असेल सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशन मध्ये मग माझ्या पुढे कॉन्सेप्ट आला अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे त्या पार्टिकलने किती डिस्प्लेसमेंट केलंय विथ रिस्पेक्ट टू द अँगल. दिस इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा. अँग्युलर व्हेलॉसिटी, angular velocity is nothing but the rate of change of angular displacement theta by t. angular velocity चे आपण दोन कंपोनेंट बघितले, average velocity and instantaneous velocity. average angular velocity मध्ये आपण काय घेतलं, average velocity चा average delta theta by delta t, final minus initial. आणि instantaneous velocity म्हणजे velocity at that instant. आता displacement झाला, velocity झाली. आता आपल्याला बघायचं आहे अँग्युलर ॲक्सेलरेशन. हे पॅरामीटर्स आपल्याला गरजेचे आहेत. अँग्युलर ॲक्सेलरेशन, हे फर्स्ट पॅरामीटर, हे सेकंड अँड थर्ड इज अँग्युलर acceleration. Okay, angular acceleration is denoted by symbol alpha. Okay, आता linear system मध्ये आपण displacement define केला, velocity define केली, velocity काय define केली, rate of change of displacement. तसंच सेम angular मध्ये केलं. सेम कंडिशन linear acceleration आपण कसं डिफाइन करतो, linear acceleration is nothing but rate of change of linear velocity. Same parameter, rate of change of angular velocity is nothing but angular acceleration. Therefore, alpha is defined as d omega by dt. This is angular acceleration. लक्षात आला? Angular displacement, rate of change of angular displacement is angular velocity, and rate of change of angular velocity is nothing but angular acceleration. लक्षात आले हे सगळे पॅरामीटर्स.
आता हे सगळे पॅरामीटर्स वापरून आपल्याला पुढे जायचं म्हणजे काय, नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचा आहे कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. बघा, सर्क्युलर मोशन जर शिकतोय ना तर सर्क्युलर मोशनचे सगळे पॅरामीटर्स आधी आपण बघणार आणि मग सर्क्युलर मोशन कडून आपण जाणार रोटेशनल मोशन कडे आणि मग हे पॅरामीटर्स सर्क्युलर मोशन मधून आपण वापरणार रोटेशनल मोशन मध्ये. सो नेक्स्ट पार्ट आता आपल्याला बघायचं आहे कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन बघतोय. नेक्स्ट पार्ट इज कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. आता या कायनेमॅटिक्स साठी आपण जे काही आता फॉर्म्युलेज बघितले किंवा जे काही बघितले पॅरामीटर्स ते आपल्याला गरजेचे आहे. सो ते पॅरामीटर मी तुम्हाला इथे नोट करून ठेवते. अँग्युलर डिस्प्लेसमेंट शॉर्टकट मध्ये नोट करते, थीटा डिनोटेड बाय थीटा. अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा इज इक्वल्स टू डी थीटा बाय dt आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन डिनोटेड बाय अल्फा, दिस इज नथिंग बट डी ओमेगा बाय dt. ओके, हे पॅरामीटर्स आपल्याला लागणार आहेत. आता कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन म्हणजे काय, कायनेमॅटिक्स ऑफ लिनियर मोशन आपण बघितले 11. 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स बघितले की नाही फॉर लिनियर मोशन. आपण बघतोय सर्क्युलर मोशन, पण लिनियर मोशन साठी जे काही आपण कायनेमॅटिक इक्वेशन्स बघितले लिनियर मोशन साठी. ओके, 3 कायनेमॅटिकल इक्वेशन. कुठले कुठले 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स, u इज इक्वल्स टू लिनियर मोशन साठी आपण बघणार आहे 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स. ओके, कुठल्या 3 कायनेमॅटिकल इक्वेशन आहे, v इज इक्वल्स टू u प्लस at. v is equals to u plus at. v stands for final velocity, u stands for initial velocity, a stands for linear acceleration, t stands for time. This is our first kinematical equation. Then second kinematical equation. What is second kinematical equation? What is second kinematical equation? S is equals to ut plus half at square. This is second kinematical equation where S stands for linear displacement. S काय डिनोट करतो, linear displacement. आणि third kinematical equation आहे v square is equals to u square plus twice as. इथे सुद्धा तुमचा a डिनोट करतो linear acceleration, S डिनोट करतो linear displacement. ओके, हे सगळे जे काही कायनेमॅटिकल इक्वेशन्स झाले हे झाले तुमचे लिनियर मोशन मध्ये. पण आपण आता कुठलं मोशन शिकतोय, सर्क्युलर मोशन. सो आपल्याला कुठले कायनेमॅटिकल इक्वेशन पाहिजे सर्क्युलर मोशन मध्ये, काहीच अवघड नाही. लिनियर कायनेमॅटिकल इक्वेशन जर तुम्हाला येत असतील तर सर्क्युलर कायनेमॅटिकल मोशन्स तुम्ही इझिली काय करू शकता, कन्वर्ट करू शकता. आता हे तुम्ही सांगितलेच ना, हे तुम्हाला माहितीच आहे. लिनियर कायनेमॅटिकल इक्वेशन ह्याच ज्या काही लिनियर टर्म्स आहे ह्याच तुम्हाला फक्त कन्वर्ट करायचे आहे सर्क्युलर टर्म्स मध्ये. सोपं आहे ना, बरं करूया, बघूया काय सोपं. इनिशियल वेलोसिटी आणि फायनल वेलोसिटी, बरोबर आहे. फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन आपण डिझाइन करूया. आता वेलोसिटी, अँग्युलर वेलोसिटी स्टँड्स फॉर ओमेगा. ओके, अँग्युलर वेलोसिटीचा सिम्बॉल काय, ओमेगा. आपण ओमेगा घेऊया. फायनल वेलोसिटी इज डिनोटेड बाय ओमेगा 2 and initial velocity is denoted by omega 1. So omega 2 is equals to omega 1 plus a काय आहे, linear acceleration. What is angular acceleration? Alpha. So alpha into time t. Okay. आता now second angular displacement. Linear displacement झाला, angular displacement denoted by theta which is equal to initial velocity omega 1 into time plus 1/2 linear acceleration a. Angular acceleration stands alpha into time square t square. Okay.
नाउ थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन. थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन कसं लिहू शकतो आपण? फायनल वेलोसिटी इज डिनोटेड बाय ओमेगा 2. सो ओमेगा 2 स्क्वेअर इज इक्वल्स टू ओमेगा 1 स्क्वेअर प्लस 2 into alpha theta. What is alpha? Alpha is angular acceleration and theta is angular displacement. Okay. So omega 2 square is equals to omega 1 square plus twice alpha theta. झाले तुमचे कन्वर्जन. लिनियर कायनेमॅटिकल इक्वेशन चे कन्वर्जन अँग्युलर कायनेमॅटिकल इक्वेशन्स मध्ये. ओके, सिंपल आहे. फक्त हे तुम्हाला नोटेशन्स लक्षात ठेवायचे. अँग्युलर डिस्प्लेसमेंटला कुठलं नोटेशन आहे, अँग्युलर वेलोसिटीला कुठलं नोटेशन आहे, अँग्युलर ॲक्सेलरेशनला कुठलं नोटेशन आहे. ओके, सो अकॉर्डिंग टू दिस नोटेशन आपण काय कन्वर्ट करू शकतो? लिनियर कायनेमॅटिकल इक्वेशन्सला सर्क्युलर कायनेमॅटिकल इक्वेशन्स मध्ये. ओके, डन. ओके ओके, आता सर्क्युलर मोशन बघितलं. सर्क्युलर मोशनच्या अंडर येणारे पॅरामीटर्स बघितले. अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलोसिटी, अँग्युलर ॲक्सेलरेशन आणि कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन, ज्याच्यामध्ये आपण लिनियर कायनेमॅटिकल इक्वेशनचं कन्वर्जन कशात केलं? अँग्युलर कायनेमॅटिकल इक्वेशन्स मध्ये. आता नेक्स्ट पार्ट आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये कव्हर करायचा आहे, तो म्हणजे टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. फर्स्ट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. Uniform circular motion. So, what is uniform circular motion? Uniform. काय सांगितलं मी? शब्दशः अर्थ घ्या. शब्दाचा शब्दशः अर्थ घ्या. युनिफॉर्म एकसारखा. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पार्टिकल कसा फिरतोय सर्क्युलर मोशन मध्ये? युनिफॉर्म म्हणजे एकसारखा. एकसारखा म्हणजे काय? त्याचा स्पीड जो काही आहे तो स्पीड कसा असणार आहे? कॉन्स्टंट. म्हणजे पार्टिकल्स मूव विथ कॉन्स्टंट स्पीड. स्पीड काय असणार आहे? कॉन्स्टंट. ओके, फर्स्ट पॅरामीटर स्पीड काय असणार आहे? कॉन्स्टंट. पण ह्या स्पीड कॉन्स्टंट मध्ये जरी स्पीड पार्टिकलचा कॉन्स्टंट असेल तरी डायरेक्शन ऑफ वेलोसिटी ऑलवेज सेम असणार आहे का? नाही. तुमचा पार्टिकल कसा फिरतोय सर्क्युलर मोशन मध्ये, म्हणजे ऑलवेज वेलोसिटीची डायरेक्शन एकाच डायरेक्शन मध्ये असेल का? नाही. पार्टिकल कसा फिरणार आहे? वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये. म्हणजे वेलोसिटी इन टर्म्स ऑफ डायरेक्शन, डायरेक्शनच्या टर्म मध्ये जर तुम्ही वेलोसिटीचा विचार केला तर ती काय होत जाईल? चेंजिंग. काय होत जाते? चेंजिंग. कुठे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये. देन स्पीड झाला, वेलोसिटी झाली, ॲक्सेलरेशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये जे काही ॲक्सेलरेशन येतं त्याला आपण म्हणतो रॅडियल ॲक्सेलरेशन. कुठलं ॲक्सेलरेशन म्हणतो? रॅडियल ॲक्सेलरेशन. व्हाय रॅडियल? acceleration of particle according to or in the direction of radius vector. आता radius vector म्हणजे काय? in reference with radius vector. This is center of circle, this is position of particle, this is radius. Center of circle, position of particle, and this is radius. My particle's acceleration is along the radius vector, its direction along the radius vector or with reference to radius vector. म्हणजे तुमच्या radius vectorच्या रेफरन्सने जर तुमच्या पार्टिकलचं ॲक्सेलरेशन आपण कॅल्क्युलेट करत असू तर त्या ॲक्सेलरेशनला म्हणतात रॅडियल ॲक्सेलरेशन, डिनोटेड बाय द सिम्बॉल AR. ओके, तुमचं रॅडियल ॲक्सेलरेशन कोणत्या सिम्बॉलने डिनोट करतात? AR. ओके, म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये जे काही पार्टिकलचं ॲक्सेलरेशन कॅल्क्युलेट होईल ते ॲक्सेलरेशन कुठलं असणार आहे? रेडियल ॲक्सेलरेशन. बस एवढं 3 कॉन्सेप्ट्स तुम्हाला महत्त्वाचे आहे फक्त युनिफॉर्म सर्क्युलर मोशन समजून घेण्यासाठी. व्हॉट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन? व्हेन द पार्टिकल इज possessing सर्क्युलर मोशन विथ कॉन्स्टंट स्पीड. कुठलाही पार्टिकल एखाद्या सर्क्युलर मोशन मध्ये जर कॉन्स्टंट स्पीडने जर ट्रॅव्हल करत असेल तर त्या मोशनला, पार्टिकलच्या त्या मोशनला म्हणतात युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन झालं. आता नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये तुम्हाला एक्झाम्पल सांगता येईल का? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे तुमचा जो काही रोड असतो, सर्क्युलर रोड, घाटाचा रस्ता,
तिथे पण तुम्ही कॉन्सेप्ट वापरू शकता युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची. तुमचं व्हेकल तेव्हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असतं, म्हणजे कुठल्या तरी एकाच कॉन्स्टंट स्पीडने तुम्हाला तिथून ट्रॅव्हल करावं लागतं. किंवा तुम्ही जर मोटर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जर गेलात तर तुमचं ड्रायव्हिंग जेव्हा तुम्हाला प्रॉपर जमायला लागतं, जेव्हा तुमची ड्रायव्हिंग टेस्ट होते तर तेव्हा तुम्हाला एक हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक दिला जातो आणि त्या ट्रॅकवर तुमचं व्हेकल तुम्हाला काय करावं लागतं, ड्राईव्ह करून दाखवावं लागतं. तो जो काही हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक आहे, दिस इज द ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, नाउ नेक्स्ट part is non-uniform circular motion. Non-uniform circular motion. आता युनिफॉर्म झालं, नॉन युनिफॉर्म. युनिफॉर्म मध्ये स्पीड काय होता, कॉन्स्टंट. नॉन युनिफॉर्म मध्ये काय असेल, स्पीड इज नॉट कॉन्स्टंट, म्हणजे तुमचा पार्टिकल कॉन्स्टंट स्पीडने मूव्ह करणार नाही. स्पीड नॉट कॉन्स्टंट, तुमचा कॉन्स्टंट स्पीड असणार नाही. आता जर स्पीडच कॉन्स्टंट नाहीये तर वेलोसिटीची डायरेक्शन पण कशी असणार, चेंजिंग. सो हियर ऑल्सो डायरेक्शन ऑफ velocity is changing. in the parameter of direction velocity काय कशी असणार आहे, changing. ओके, नाउ स्पीड झाला, वेलोसिटी झाली. आता नेक्स्ट पार्ट येतो ऍक्सेलरेशन. जसं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये तुमचं ऍक्सेलरेशन होतं रॅडियल, तसं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये तुमचं ऍक्सेलरेशन हे डिवाइड होतं दोन कंपोनंट मध्ये. टोटल ऍक्सेलरेशन इज डिवाइडेड इन टू कंपोनंट, दॅट इज रॅडियल ऍक्सेलरेशन अँड टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन. म्हणजे तुमचा पार्टिकल जो रॅडियल मोशन मध्ये फिरतोय अकॉर्डिंग टू द रेडियस वेक्टर, प्लस तुमचा पार्टिकल, तुमची स्पीड जर चेंज होत असेल, तुमचं पार्टिकल जर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असेल तर त्याच्यावर अजून एक कंपोनंट अफेक्ट करतो, तो म्हणजे टॅन्जेन्शियल कंपोनंट. अँड ड्यू टू दिस टॅन्जेन्शियल कंपोनंट द ॲक्सेलरेशन इज डिवाइडेड इनटू टॅन्जेन्शियल ॲक्सेलरेशन. सो टोटल ॲक्सेलरेशन इज नथिंग बट द average of or total of radial acceleration and tangential acceleration. Okay, so नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये तुम्हाला ऍक्सेलरेशनचे दोन्ही कंपोनंट कन्सिडर करावे लागतात, रॅडियल कंपोनंट ॲज वेल ॲज टॅन्जेन्शियल कंपोनंट. ओके, समजलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता हे कशासाठी शिकायचे तर याचे ऍप्लिकेशन आपल्याला रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये शिकायचे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं ऍप्लिकेशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं ऍप्लिकेशन, हे दोघंही आपल्याला शिकायचे रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये. हे ऍप्लिकेशन आपण इन द फॉर्म ऑफ रियल लाईफ एक्झाम्पल्स शिकणार आहोत. ओके, सो नेक्स्ट पार्ट मध्ये, चॅप्टरच्या नेक्स्ट पार्ट मध्ये आपल्याला आधी शिकायचं आहे सेंट्रिपेटल आणि सेंट्रिफ्युगल असे दोन फोर्सेस, आणि देन युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे ऍप्लिकेशन्स. ओके, सो बघूया आपण नेक्स्ट पार्ट मध्ये सर्क्युलर मोशनचे ऍप्लिकेशन्स अँड सेंट्रिपेटल अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. थँक यू.